example number 25 evaluate integration from 0 to pi by 2 sin x upon sin x plus cos x dx. तर बघा सोल्युशन दिलेले इंटिग्रेशन आय ने नोट केलं काय रे दिले I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 sin x अपॉन sin x प्लस cos x dx. तर याला म्हणलं इक्वेशन नंबर 1 बरोबर. तर व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज, तर बघा इथे लिमिट काय घेतले 0 टू पाय बाय 2 म्हणजे हा टाइप कोणता आहे, कुठली प्रॉपर्टी यूज करायला लागेल, क्लिअरली इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a वाली प्रॉपर्टी बरोबर. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a म्हणजे युजिंग प्रॉपर्टी बरोबर. काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a dx. कोण सांगेल रे काय असते इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a dx is, अरे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a minus x dx म्हणजे रिप्लेस x बाय a minus x, रिप्लेस x बाय a minus x म्हणजे काय पुट करणार, पुट x इक्वल टू a minus x म्हणजे a is pi by 2 minus x, pi by 2 minus x पुट करणार बरोबर. म्हणजेच काय लिहितं, then integral 1 becomes काय I equal to integration from 0 to pi by 2 बरोबर sin. तर x ला कशाने रिप्लेस करणार, रिप्लेस x बाय pi by 2 minus x, pi by 2 minus x upon sin pi by 2 minus x plus cos pi by 2 minus x dx. So what is next step, काय आपण काय केलं, आता रिप्लेस केले x ला कशाने pi by 2 minus x न, म्हणजे काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू pi by 2. आता यूज sin pi by 2 minus theta. मग काय असतो रे sin pi by 2 minus theta, यूज sin pi by 2 minus theta. मग n काय ऑड आहे म्हणजेच काय होईल sin चा cos theta येईल. मग pi by 2 minus theta कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज येते, 0 डिग्री pi by 2 pi 3 pi by 2 and 2 pi means 360. 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री and 360 डिग्री. pi by 2 minus theta म्हणजे क्लॉकवाइज सबट्रॅक्ट करतो आपण, म्हणजे लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट मध्ये काय असतात ऑल पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह म्हणजे कॉट पॉझिटिव्ह, फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह म्हणजे सेक पॉझिटिव्ह. मग हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये पहिला, मग हा प्लस कॉस थीटा येईल, काही प्लस कॉस थीटा. परत दुसरा फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल इथे, cos pi by 2 minus theta, cos pi by 2 minus theta काय cos pi by 2 minus theta. परत एकदा बघा 1 ऑड आहे, cos चा होईल sin theta येईल आणि क्वाड्रंट फर्स्टच म्हणून ऑल पॉझिटिव्ह, cos भी पॉझिटिव्ह येईल. तर sin देताना LHS चा अँगलचा विचार करायचा. म्हणजे काही इथं sin pi by 2 minus x काय येईल, cos x रिप्लेस theta by x upon sin pi by 2 minus theta येईल cos theta रिप्लेस theta by x plus cos pi by 2 minus theta येईल sin theta रिप्लेस theta by x. याला म्हणजे इक्वेशन नंबर 1 बरोबर. इक्वेशन नंबर 1 राहील आ. तर स्टेप 2 काय, व्हॉट इज स्टेप नंबर 2? तर इकडे घेऊया आपण. तर स्टेप 2 ला काय करतो आपण, दोन्ही इक्वेशन ऍड करतो बरोबर.
याला म्हणूया 2 सॉरी नॉट 1 प्रॉपर्टी जो यूज करून फाइंड केलेला आहे त्याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 2. मग काय करूया ऍडिंग 1 and 2. तर स्टेप 2 इज ऍडिंग 1 and 2. We get adding 1 and 2 we get काय LHS चे ऍडिशन येईल RHS चे ऍडिशन होईल बरोबर ना. म्हणजेच काय I plus I is equal to इंटिग्रेशन फ्रॉम. तर हा I गिवन आहे काय दिलाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 sin x upon sin x plus cos x dx plus प्रॉपर्टी यूज करून फाइंड केलेला आहे काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 cos x upon cos x plus sin x cos x plus sin x dx. तर बघा काही नेक्स्ट स्टेप I plus I is to I इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2. बघा बरं इथं डिनॉमिनेटर सेम आहे sin x plus cos x आणि इथं cos x plus sin x आहे. जरी नंबर हे फंक्शन जर इंटरचेंज केले तरी ऍडिशन तीच येईल. म्हणजे sin x plus cos x काय आणि cos x plus sin x काय म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे ऍडिशन ऑफ न्यूमरेटर म्हणजे ते sin x plus cos x दोन्ही पैकी एक घ्या डिनॉमिनेटर कोणता आहे बरोबर ऍडिशन ऑफ न्यूमरेटर म्हणजे काही sin x plus cos x dx. तर बघा बरं sin x plus cos x गेट कॅन्सल म्हणजे 1 by 1 येईल 1 by 1 1 by 1 म्हणजे कोण असतो रे 1 dx. मग हा आला 2 आहे तर इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो 1 चे इंटिग्रेशन काय आहे कोण सांगेल इंटिग्रेशन ऑफ 1 इज x plus c म्हणजे तिथे 1 चे इंटिग्रेशन इज x अप्पर लिमिट इज pi by 2 लोअर लिमिट इज 0 बरोबर. मग बाय फंडामेंटल थ्योरम ऑफ कॅल्क्युलस और बाय डेफिनेशन ऑफ डेफिनाइट इंटीग्रल काही x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit म्हणजे x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit म्हणजे pi by 2 minus 0 येईल pi by 2 ही व्हॅल्यू आली 2 आहे बरोबर 2 into टाइम RHS ला गेल्यावर डिवाइड होईल म्हणजे I काय मिळाला pi by 2 upon 2. मग मला सांगा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा कोण असतो रे डिनॉमिनेटर म्हणजे काही pi 2 2 जा 4 म्हणजे हा काय मिळाला I. तर हे लिहून घ्या सर्वांनी सर्वांना लिहिल्यानंतर कुणाला डाऊट आला तर विचारा. एकदम इम्पॉर्टंट प्रॉपर्टी